आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। मी आलो रेणुका तुला चला जाऊ अम्मेच्या दर्शनाला। आठवीच्या येवला तालुक्यात सुमारे 60 वर्षांपासून येतात भोपी कांताबाबा। तब्बल चौथी पिढी ही त्यांची येवल्यात येत असून ते परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावचे आहेत। भोपी कांताबाबा येवल्यातील लोकांना देवींची भक्ती जागृत करण्यासोबत समाज सुधारकाचं काम देखील ते करत असतात। दरम्यान पंचक्रोशीतील जागरण गोंधळ देखील ते पारंपरिक पद्धतीने करतात। लोकांपुढे देवीचे भक्तिगीते, अभंग, जोगवा आदी सादर करून ते आपला उदरनिर्वाह करतात। भोपी हे राजस्थानी लोकपरंपरेतील एका समुदायाचे नाव आहे, जिथे पुरुष आणि स्त्रिया दोघेही लोकदेवतांची गाणी गातात। भोपी हे लोकगायक, पुजारी आणि परंपरेचे संरक्षक असतात, जे लोककथा आणि महाकाव्य गाणी गातात। दरम्यान तालुक्यात भ्रमंती करत असताना भोपी कांताबाबा यांनी आपल्या योग न्यूज वाहिनीला मुलाखत दिली। येतो 1969 पासून त्याच्या आधी आमची वडील येत होते, त्याच्या आधी आमचे आजोबा येत होते। ही पिढ्या परंपरा आहे, वर्षानुवर्षा परंपरा। दिवाळी दसऱ्यामध्ये येवलेला राहतो आणि दिवाळीला अंधसूल, नंतर इतर खेळी घेतो, अंबाबाईच्या नावानं जोगवा मागतो आणि त्याच्यावर आपली पोटभरणी करतो। आणि आमचं गाव म्हणलं तर बोरी आहे, जिंतूर तालुका जिल्हा परभणी, मुक्काम पोस्ट बोरी आहे आमचं गाव। पण परंपरा आहे, चालू आहे, टिकलेली आहे। तिच्या नावानं आम्ही जोगवा मागतो, तर आधी पोत फिरत होत। संध्याकाळी काही बी आपलं सकाळी संध्याकाळी तेल कुंकू बाया वाढतात, त्याच्यावर आम्ही ते भागितो। आणि नंतर आम्ही जर सकाळी जर गेलो तर कोणी वस्त्रदान करते, कोणी पाऊड देते, कोणी धान्य देते, असं आहे ते। साधारणतः तुमची कितवी पिढी आहे या भागात येण्याची? या भागात यायची माझी चौथी पिढी आहे। याचे आमचे पंजोबा आमचे संसारमध्ये वारले त्या काळामध्ये, पंजोबा, आणि आजोबा वारले 1952 मध्ये येवल्यामध्ये, आणि वडील वारले बोरीला घरी। तर माझी चौथी पिढी चालू आहे इथं। कलावंताचा पगार भेटतो ना शासनाकडून, पण आपल्या याच्यावरच भागून जाते। इकडं गाव येतं, येवल्या तालुक्यात 15 खेडी येतं, कोपरगाव तालुक्यात 15 खेडी येतं। आमच्या प्रेक्षकांना जरा खेड्यांचं वर्णन करून सांगा की। सोमठाणा, नेटळी, ठाणगाव, पिपरी, सावरवाडी, सावरगाव, अनकुट, धामोड, नगर, सुरमट्टण, बळीगाव, नागड, आंध्रसूर, गोंडगाव, धामणगाव, पिपळगाव, उंदरळी, चिचुंडा, सटाळी, रायतर, विंगार, मालखेड, मुखेड, शिवड, धामोरी, मंजूर, मायगाव, मळेगाव, कोळगाव, सांगली, दारंगाव, कुंभारी, शिदापूर, टाकळी, संसार, कोकणा, उत्तर बुदडा, आपेगाव, तळेगाव, तिरुणी, शिरगाव, देगाव, लौकी, येसगाव, खिरडी, कोपरगाव, येवला। जे देवी आज रूपे परशुरामाचे माते, आरती ओवाळी नो एक मन भावची ते। जे देवी आज रूपे आओ 9 दिवस 9 रात्र माझ्या आंबेचे वरत, अनंत गज जयकार होतो तुळजापुरात। भोपी केवळ गायक नसून ते एकाच वेळी कथावाचक, पुजारी आणि परंपरेचे संरक्षक देखील असतात। महाराष्ट्रात हा समुदाय हळूहळू कमी होताना दिसून येत आहे। मात्र राज्य शासनाने यांना योग्य अशी साथ देत प्रोत्साहन दिले तर नक्कीच ही पिढी पुढच्या पिढीला दिसेल व आपली परंपरा नक्कीच टिकवून राहण्याला मदत होईल। योग न्यूज ब्युरो, सागर पाठक, येवला। आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य।